आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे 10 ते 14 फेब्रुवारी दरम्यान माघ पौर्णिमेचे औचित्य साधून होणाऱ्या कचारगड यात्रेचा आढावा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर संजय उके यांनी गोंदियात घेतला आहे। कचारगड या ठिकाणी आदिवासी समाजाचे कुलदैवत मा काली कंकाली कुपारलिंगो देवाचे या ठिकाणी पैठणा असून देशातील जवळपास 16 राज्यातील आदिवासी बांधव या ठिकाणी दरवर्षी पोया पूनम यात्रेला लाखोच्या संख्येत येतात। तर आलेल्या भाविकांच्या राहण्याची सोय आणि जेवणाची सोय दरवर्षी आदिवासी विकास विभागाकडून होत असून याचा आढावा दरवर्षी जिल्हा पातळीवर घेण्यात येत होता। मात्र यावर्षी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तर पुन्हा आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी देखील गोंदियात येत जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना तसेच आमदार खासदारांनी या बैठकीत हजेरी लावत भाविकांना होणाऱ्या समस्यांची जाणीव मंत्री महोदयांना करून दिली। तर आलेल्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता आदिवासी विभागाने जिल्हा प्रशासन घेणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले। दिनांक 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान येणाऱ्या 10 फरवरी ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान कचारगड देवस्थानामध्ये उत्तम व्यवस्था केल्या जाईल। उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याची प्रभावी व्यवस्था करावा अशा प्रकारच्या फारशी चर्चा झाली। त्या ठिकाणी विजेचा बाबत सुद्धा चर्चा झाली। CCTV कॅमेरे लावण्यात यावं अशी सुद्धा चर्चा झाली। स्वच्छता उत्तम राहायला गेली पाहिजे ही सुद्धा चर्चा झाली। निश्चितच शासन आणि प्रशासन मिळून ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहे, बेसिक आवश्यकता आहे, बेसिक गरजा आहे तर पूर्ण 100% शासन आणि प्रशासन करणार। तर कचारगड या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असून या गुफेत आदिवासी लोकांचे कुलदैवत वास्तव्यात असल्याने दरवर्षी या ठिकाणी माघ पौर्णिमेला भव्य यात्रा भरत असून देशासह विदेशातील देखील भाविक मोठ्या संख्येत या ठिकाणी येत आपल्या आदिवासी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतात।